प्रेज द लॉर्ड. तर आपण आजचा मॅसेज स्टार्ट करूया लवकरात लवकर. तर सगळ्यांनी आपले बायबल खोलून इफिशियन्स 4:32 काढावे. तर आता आपण इफिशियन्स 4:32 द्वारे जाणार आहोत. इफिशियन्स 4:32 मध्ये असं लिहिलेलं आहे की अँड बी काइंड टू वन अनदर. आता इफिशियन्स 4:32 मध्ये असं लिहिलेलं आहे की बी काइंड टू वन अनदर म्हणजे एकमेकांशी. आता समजा मी तुमच्याशी काइंड आहे तर तुम्ही आमच्याशी काइंड असायला पाहिजे याद्वारे. तर आता ह्याच्यात जे आहे की ते तुम्हाला सांगायची आहोत मी. आता जर मी तुमच्याशी नीट वागलो, मी जर तुम्हाला रिस्पेक्ट देऊन बोललो तर तुम्ही माझ्याशी रिस्पेक्ट देऊन बोलणार. मग ते आपला येशू जो आहे त्याला आवडेल. जर आपण रिस्पेक्ट देऊन बोललो, आपण जर नाही रिस्पेक्ट देऊ, आता समजा मी जर तुमच्याशी रिस्पेक्ट देऊन नाही बोललो, तुम्हाला बोला अरे इकडे रे तिकडे रे, हे असं थोडी असतं. जर आपण रिस्पेक्ट देऊन बोललो तर तो आपल्याशी रिस्पेक्ट देऊन बोललो. जर आपण त्याशी रिस्पेक्ट देऊन नाही बोललो तर मारामारी होणार. काय होणार? आपण त्याशी रिस्पेक्ट देऊन नाही बोलणार तर तो आपल्याला बोलणार की ए काय असं रिस्पेक्ट देऊन बोलता येत नाही का, असं तसं. तर सगळं समोरून भांडणं येणार. ते होऊन नाही द्यायचं आपल्याला. आपण पहिली चुकी आपली होणार की आपण त्याच्याशी रिस्पेक्ट देऊन नाही बोललो. जर आपण त्याशी रिस्पेक्ट देऊन बोललो तर मग तो आपल्याशी रिस्पेक्ट देऊन बोलणार, दोघात भांडण नाही होणार, काय नाही होणार, सगळे सॉल्ट आहे. पण जर आपण त्याशी नीट नाही बोललो, काइंड नाही राहिलो, अरे तुरे केलं, उलट बोललं, तर मग तो पण चिडणार आणि तो लगेच आपल्या अंगावर येणार मारायला. ते आपल्याला नाही होऊन द्यायचं. आता मारामारी होणार, तो तुम्हाला मारणार, तुम्ही त्याला मारणार, मारामारी होतच, ती संपणार नाही. पण जर आपण ती चालूच नाही केली तर संपायची गोष्टच नाही. आपण जर पहिले बोललो काइंडली, रिस्पेक्ट देऊन, तर मग तो आपल्याशी रिस्पेक्ट देऊन बोलणार, तो काइंडली बोलणार. मग तो असं कुठं पण जाऊन असं नाही बोलणार अरे काय रिस्पेक्ट देऊन नाही बोलत, असं नाही बोलत, तसं नाही बोलत. पण जर आपण त्याला रिस्पेक्ट देऊन बोललो, तो असेल, ती असेल, कोण पण असेल, रिस्पेक्ट देऊन बोललो, तर मग तो कुठे पण जाऊन सांगेल की हा रिस्पेक्ट देऊन बोलतो, तुम्ही अशी जाऊन बोला, खूप चांगलं बोलतो. पण जर त्याने असं सांगितलं का अरे हा खूप फालतू बोलतो, रिस्पेक्ट देऊन नाही बोलत, चांगलं नाही बोलत दुसऱ्यांशी, तर त्याला काय वाटेल समोरच्या माणसाला, हा रिस्पेक्ट देऊन नाही बोलत, असं कसं, हा जर रिस्पेक्ट देऊन नाही बोलत आपण बोलायला कशाला जायचं त्याशी, आपलं नाक खराब व्हायला, आपलं नाव खराब व्हायला. तर असं आहे की आपण जर काइंडनी बोललो तर ते काइंडनी बोला. मग भांडण चालू व्हायचं, संबंध संपायचं तर लांबच. ठीक आहे. तर आपण पुढे वाचूया. पुढे असं लिहिलेलं आहे की टेंडर्ड फॉरगिव्ह वन अनदर. आता समजा जर कोणी चूक केली, समजा हे चूक केली, ह्याने कुणाला मारहाणी केली, चाकूने मारलं, पाय तोडले, हात तोडले, तंगडे तोडले, तोंड तोडलं, तर काय होणार आहे? हा ह्याच्यावर केस करणार, हा ह्याच्यावर केस करणार, केसवर केस, पैसे जाणार, केसवर केस, असं होतच राहणार. पण ते आपण जर त्याला मारलंच नाही, त्याला काही केलंच नाही, तर मग केस होणारच नाही ना. विषयच येत नाही की केस व्हायचा. ठीक आहे. जर समोरच्याने चूक केली तर आपण त्याला उलट नाही मारायला पाहिजे. समजा तर त्यांनी समजा आता ह्यानी माझ्या अंगावर येऊन मारलं, बोललं ए असं काय करतो, असं येऊन जर त्यांनी मारलं तर तुम्ही उलट नाही मारायला पाहिजे. जर त्यांनी मारलं तुम्ही त्याला उलट नाही मारायला पाहिजे. तुम्ही असं बोलायला पाहिजे की पुढच्या वेळेस असं करू नको, मारू नको, नीट राहा, चांगलं राहा. असं जर बोललं, 2 वाक्यात जर तुम्ही बोललं की तू नीट राहा, मारू नको, पुढच्या वेळेस असं करू, मी तुला माफ केलं, हे जर 4 शब्द तुम्ही बोलले, चुकी परत नको करू, असं करू नको परत, मारू नको, मी तुम्हाला माफ केलं, हे 4 गोष्टी जर तुम्ही बोलले की मग तो तिकडच तो मॅटर क्लोज. पण जर तुम्ही बोलले, तुम्ही शिव्या दिलाय, तुम्ही बॅड वर्ड्स बोलले, तुम्ही त्याला मारलं, तर ते तिकडे एंड नाही होणार. ते खूप मोठं जाणार, मग ते पोलिसांकडे जाणार, केस जाणार, खूप मोठं होणार. तर आपल्याला एवढं मोठं बनवायला 2 मिनिटं पण नाही लागत.
ते एवढंच आहे. त्याने आपल्याला मारलं, आपण त्याला चूक केलं, आपण त्याला बोललं, त्याने चूक केली आपल्याशी, आपण त्याला बोललं की माफ कर मला, की आपण त्याला बोललं की मी तुला माफ केलं, मी तुला सोडून दिलं, पुढच्या वेळेस असं करू नको. ती एवढीशी गोष्ट एवढ्यातच मिटून जाईल. पण जर तुम्ही त्याला बोललं की त्यांनी तुम्हाला उलट मारलं किंवा तू उलट काय बोललं, तुम्ही त्याला उलट बोललं, तर जी एवढीशी गोष्ट आहे ती एवढी होणार, एवढी होणार, एवढी होणार, हळूहळू मोठं 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 होतच जाणार. पोलिसांकडे जाणार, केस होणार, कोर्टात जाणार. ते सगळं आपल्याला नाही होऊ द्यायचं. ह्याच्यावर आपल्याला आपल्या रागावर कंट्रोल ठेवायचं. जर आपण आपल्या रागावर कंट्रोल ठेवलं तर पुढं काय होण्याचा विषयच नाही येत नाही. तर आपल्या रागावर आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे, त्याच्याने की तो जो समोरचा माणूस आहे तो आपल्याला असं वाटेल त्याला की अरे मी त्याला एवढं मारलं तरी त्यांनी मला माफ केलं, मग तो पण तुमच्यासारखा चांगला होईल. पण जर त्याने तुम्हाला मारलं तो खराब आहे, पण जर तुम्ही त्याला उलट मारलं तर तुम्ही पण त्याच्यासाठी व्हाल. दोघांमध्ये काय फरक राहिला? ह्याने याला मारलं, ह्याने याला मारलं. फरक राहिला का? दोघं सेम प्लेसवर, एक वर नाही, एक कोण खाली नाही, सेम प्लेसवर. तर मग हेच ध्यानात ठेवायचं की आपला जो राग आहे तो आपण कधी पण कंट्रोल करायचा. कंट्रोल केल्याने जो आपला जो विषय आहे तो विषय एवढाच क्लोज होतो. पण जर तुम्ही राग केला, अजून वाढवलं त्याला, तर मग ते एवढं होणार, एवढं होणार, एवढं होणार, एवढं होणार, मोठं होतच जाणार. मग ते मोठं होणार, ते संपणारच नाही, जे आपल्या येशूला बिलकुल आवडत नाही. तर तेच आपल्याला आपल्या रागावर कधी पण कंट्रोल ठेवायचं आहे. मनात जे आपलं आहे ते मनातच ठेवायचंय, बाहेर बोलून नाही दाखवायचंय. त्याला बोलायचं मी तुम्हाला माफ केलं, मी तुला माफ केलं, तू माझ्याशी नीट व्हा, असं जर बोललं तर तो पण चांगलं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढे असं लिहिलेलं आहे की इवन ॲज गॉड इन ख्रिस्ट फॉरगिव्ह यू. तसं काय लिहिलं इथं? इवन ॲज गॉड in Christ forgive. आता तुम्ही चूक केली समजा. आता मी माझं एक्झाम्पल देतो. मी आता बघा त्याचा पाय असा तोडला, पाय असा झाला त्याचा, बरोबर. आपल्याला असं वाटतं की अरे मी त्याचा पाय तोडला, मी त्याची माफी मागायला पाहिजे. आपण जाऊन लगेच एक्सप्रेस करायला पाहिजे की मला माफ कर, मी तुझा पाय तोडला किंवा मी तुला असं केलं, चुकी केली माझी, तू मला माफ कर. तो आपला जो समोरचा आहे तो आपल्याला लगेच माफ करेल. आता समजा की तुम्ही चूक केली, तुम्हाला असं वाटलं की अरे मला याची माफी मागायची, आपण जाऊन लगेच माफी मागून रात्री प्रेयरला बसून असं बोलायला पाहिजे की देव बाप्पा तू आम्हाला, गुडघे टेकून असं बोलायला पाहिजे की देव बाप्पा तू मला माफ कर, मला माहिती आहे मी चूक केली आहे, तू माझ्या चुकीला माफी दे, तू माझ्या रक्ताने मला साफ, तुझ्या रक्ताने मला साफ कर, शुद्ध कर, धुवून टाक, नीट कर, चांगलं कर, कोरं कर. असं जर तुम्ही 2-3 वाक्यात जरी येशूला बोलले की येशू तुम्हाला लगेच माफ करतो. पण जर तुम्ही चूक केली असती आणि येशूने जर तुम्हाला माफ केलं, बोलला असतं, आता समजा तुम्ही याला असं एक गालावर मारलं, ठीक आहे, येशूने बघितलं, येशू बोला ए तू याला गालावर मारलं, तू चूक केली, तू नरकाचा. ह्याने याला असंच मारलं मजाक मध्ये, येशू बोला ए तू त्याला मारलं, तू नरकाचा, तू त्याचे पाय तोडला, तू नरकाचा. असं नाही करत येशू. आपल्याला दर टायमिंग संधी देतो की तू त्याला त्याच टायमिंग मध्ये तू त्याच्याकडे प्रार्थना करून मागायला पाहिजे की देव बाप्पा तू आम्हाला माफ कर, तुझ्या रक्ताने साफ कर, शुद्ध कर आणि धुवून टाक. असं जर तुम्ही बोललात 2 वाक्यात, तुम्हाला जास्त वेळ पण आहे, 5 मिनिटाची जरी प्रार्थना केली नाही तुम्ही, लगेच होते येशू तुम्हाला लगेच म्हणजे असं माफ करेल. पण जर तुम्ही त्याची माफी मागली तर, जर येशू तुम्हाला माफ नसतं केलं तर आपण आता इथे जिवंत असलो असतो का? मी तुम्हाला मेसेज दिला असतं का? माझे हात असले असते, माझे अंग असलं असतं, बॉडी असली, काहीच नसलं असतं. काय की दिवसात म्हणजे जे आपलं जे सृष्टी आहे त्याच्यात सगळे चुका करतात, पण जीसस जर सगळ्यांनाच मारलं जेवढे जण आपल्या सृष्टीत आहेत, तर काय फायदा? बनवून एवढे देवाने मेहनत करून 7 दिवस लावून एवढं बनवलंय,
ते जर आपण अशी परतफेड करत असाल तर येशूला बिलकुल नाही आवडणार. तर आपण तेच म्हणजे आता बघा सगळे चूक करतात, म्हणजे सगळे खोटं बोलतात, इन्क्लुडिंग मी सुद्धा खोटं बोलतो, सगळे खोटं बोलतात. असं नाही की कोण खोटं नाही बोलत. आता समजा एकाचा फोन आला, अरे कुठं राहिलाय तू, लवकर ये, अरे उशीर होईल, मग आम्ही प्रोग्राम स्टार्ट करत. मग तुम्ही बोला, अरे मी आलोय रस्त्यातच आहे, मी 2 मिनिटात पोहोचत, आणि तुम्हाला लागतो 1 तास. झालं का नाही खोटं बोलणं? तुम्ही जर घरातनं निघाले असेल, अरे निघाला का तू घरातनं, कुठे आहे? आपण बोला, अरे निघालोय मी, अर्ध्या रस्त्यात आलोय, पोचतोय, आणि तुम्ही घरातच अजून तयार होता असं केस करत असेल. काय फरक राहिला? चूक केली ना, खोटं तर बोललेच ना तुम्ही, कोणा ना कोणाशी हो, पण तुम्ही तर खोटं बोललेच ना. तर हे चूक नाही द्यायचं आपल्याला. ठीक आहे, येशूने आपल्याला माफ केलंय, तर आपण ती माफी आपण आपल्या मनात ती माफी ठेवायची. असं बोलायचं की देवप्पा तू मला माफ केलं म्हणून तुला धन्यवाद. ही जी प्रार्थना आहे मी येशूच्या नावात संपवतो, तुझं गोड आणि प्रिय नावात संपवतो. आज जर आपण बोललं तर काय फरक पडतो का तुम्हाला? हात तुटतात का तुमचे? पाय तुटतात का? असे वर येतो का पाय? नाही ना. तोंड तुटतं का? काही तर केस खराब होतात का? तुमचे केस जातात? असं काय होतं का? नाही ना. मग आपण जर ते घडूनच नाही दिलं, चालूच नाही होऊन दिलं, तर ते एंड होण्याचा विषयच नाही ना. आपण चालूच नाही केलं तर एंड होण्याचा विषयच येत नाही. येतो का? सांगा तू. नाही ना. तेच आपलं खासियत आहे. तेच आपल्याला येशूवर विश्वास ठेवून सगळं नीट करायला पाहिजे. तर आजचं माझं मॅसेज एवढंच होतं. तर आजचं एवढंच होतं. तर ह्याच्याद्वारे मला असं सांगू इच्छित होतो मी की तुम्ही सगळ्यांची काइंड आणि रिस्पेक्टने राहायला पाहिजे. येशू तुम्हाला माफ करतो, तुम्ही दुसऱ्यांना माफ. तर आजचं एवढंच. थँक्यू.